आरटी मध्ये गनर, ऑब्लिक ऑपरेटर, ऑपरेटर म्हणतात. रँकमध्ये दुसरा अजून मोजायला झालं सगळं. परत एकदा सांगा बरं सगळं. जमा करायची जे एएससी एएमसी त्याच्यामध्ये शिपाई म्हणतात. ईएमई मध्ये सीएफएन क्राफ्टमॅन, कारण की त्याचे ट्रेड असं झाला लागले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वार म्हणतात, आर्मड मध्ये घोडेस्वार, इंजिनियर मध्ये सॅपर, इन्फंट्री मध्ये रायफलमॅन, सिग्नल मध्ये सिग्नलमॅन, आरटी मध्ये गनर. त्याच्यानंतर सेकंड रँक हे लास्ट नाईट. आर्मड याच्यामध्ये इकडे लास्ट नाईटच म्हणतात. जमा करून येतो. आर्मड मध्ये एएलडी, एएलडी मतलब असिस्टंट लास्ट दफेदार. बाकी सगळं सेम आहे, लास्ट नाईकच म्हणतात. त्याच्यानंतर नायक, याच्यामध्ये एलडी म्हणतात आर्मड मध्ये. बाकी तर सगळं सेम आहे. नंतर हवालदार, हवालदार मध्ये याच्यामध्ये म्हणतात दफेदार, डीएफआर, शॉर्ट मध्ये डीएफआर. दफेदार रँक मध्ये जो अपॉइंटमेंट ड्युटी करतो, अपॉइंटमेंट ड्युटी मध्ये काय असतं, आर्मड मध्ये एसडीएम, जो सीएचएम असतो त्याला म्हणतात एसडीएम. आणि बाकी याच्यामध्ये सीएचएम, अजून सीएचएम. आणि जे क्वार्टर मास्टर असतात सीक्यूएमएच, सीक्यूएमएच. आणि आर्मड मध्ये काय म्हणतात, एसक्यूएमडी, एसक्यूएमडी स्क्वॉड्रन क्वार्टर मास्टर दफेदार. आता हे जर ट्रेनिंग मध्ये असले, आपण जसं म्हणतो ना ट्रेनिंग दफेदार, तर टीडीएम ट्रेनिंग दफेदार. अजून एसडीएम जे बीएचएम सीएचएम असतात, बीएचएम मतलब बटालियन हवालदार मेजर. आणि आरएचएम रेजिमेंट हवालदार मेजर. आणि तुमचं पण रेजिमेंट असतं ना आरडीएम, आरडीएम रेजिमेंट दफेदार मेजर. त्याच्यामध्ये युनिट रँक पण असते, लस दफेदार, लस हवालदार, लस हवालदार. हा, ते नायकच्या नंतर जे नेक्स्ट प्रमोशनसाठी ड्यू असतात ना, किंवा हवालदार वॅकन्सी खाली असते किंवा हवालदार कमी असतात, तेव्हा लास्ट हवालदार बनवतात. हा, लास्ट हवालदार नंतर आहे नायक सुभेदार. आणि हे म्हणतात नायब रिसलदार, नायब रिसलदार. त्यानंतर सुभेदार, आपण इकडं पीएसआय म्हणतो, तो रँक सुभेदार. हा, इकडं रिसलदार, इकडं आरपीआय है, सगळं सुभेदार मेजर. इकडं रिसलदार मेजर. आरएम साहब मध्ये शॉर्ट मध्ये एसएम साहब, आरएम साहब. हा, रिसलदार मेजर. आता ह्या रँक मध्ये ऑर्डनरी भेटते. फर्स्ट मध्ये सुभेदार मध्ये किंवा सुभेदार मध्ये ऑर्डनरी लेफ्टनंट, ऑर्डनरी कॅप्टन. ऑर्डनरी कॅप्टन, ऑर्डनरी लेफ्टनंट जर 15 ऑगस्टला भेटलं ऑर्डनरी लेफ्टनंट, तो आणि त्याची सर्व्हिस जानेवारी पर्यंत असेल, तो ऑर्डनरी कॅप्टन बनतो. ठीक आहे. हा, जे 26 जानेवारीला बनला आणि त्याचे ऑगस्ट पर्यंत त्याची नोकरी आहे, तो ऑर्डनरी कॅप्टन बनतो. सेम सुभेदार म्हणजे पण सेम आहे, याला पण सेम असं सिस्टम, याला पण सेम असं. फॉरेन सर्व्हिसवर तुमचे म्हणजे मेडलवर डिपेंड आहे, ऑर्डनरी भेटेन ना भेटेन, फील्ड सर्व्हिस, कोर्सेस त्याच्यावर डिपेंड आहे. आता अफसर रँक मध्ये, अफसर रँक मध्ये सबसे पहले सेम ते एक सेकंड लेफ्टनंट सिंगल स्टार वाले है ना, सिंगल स्टैंड
हा हे बंद झालंय, पण पहिली रँक होती. तुम्ही बॉर्डर पिक्चर पाहिलं, त्याच्यामध्ये अक्षय खन्ना सेकंड लेफ्टनंट आहे ना. ती रँक पण आहे, पण आता ती काय बंद झालेली आहे. ठीक आहे, आता ओनली आहे लेफ्टनंट. हा 2 स्टार. त्याच्यानंतर कॅप्टन. आता कॅप्टन रँक बाकी फोर्सेस मध्ये काय आहे, मोठी रँक आहे. ग्रुप कॅप्टन म्हणतो ना आपण एअरफोर्स मध्ये, ती सीओ बरोबर रँक आहे. कर्नल बरोबरची. हा कर्नल बरोबर रँक आहे. त्याच्यानंतर मेजर. हे मेजर अशोक तांबे. ठीक आहे. त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल. करेक्ट. लेफ्टनंट कर्नलला एक असिस्टंट एक्स्ट्रा. त्याच्यानंतर कर्नल 2 स्टार. हा एक असिस्टंट. त्याच्यानंतर ब्रिगेडियर. ब्रिगेडियरला शॉर्ट में ब्रिग लिखते थे. ब्रिगेडियर म्हणजे आपल्या इकडचं आहे जी. हा इकडे इन्स्पेक्टर जनरल म्हणते, तिला ब्रिगेडियर म्हणतात. एक ब्रिगेड कमांडर मतलब 3 इन्फंट्री रेजिमेंट, 3 आर्टिलरी रेजिमेंट, 3 इंजिनियर रेजिमेंटला कमांड करणारा. त्याच्यावर सपोर्टिंग फोर्स पण असते. त्याच्यानंतर मेजर जनरल. लेफ्टनंट जनरल. त्याच्यानंतर जनरल. आता हे जनरल फील्ड मार्शल पण याच्यात आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक त्याच्यानंतर आता एक सीडीएस पण झाला. ठीक आहे, सीडीएस पण आर्मी मधूनच सुरू झाले. ठीक आहे, कारण की आतापर्यंत जास्त करून आर्मीच्याच बनणार, कारण की आर्मीला मेन फायटिंग फोर्स समजतात. इकडे जाओ.